स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण चाललोय आता लोणावळा एकविरेला. यो आहे सोबत आणि अजून 3 जण येतात. ती काय दररोजचा लेटचाच काम आहे त्यांचा, काही बोलून फायदाच नाही त्यांना. कधीपासून थांबलोय. कितीला निघायचा प्लॅन होता? 8ला 7:30ला निघायचा प्लॅन होता. 8:30 वाजल्यानंतरी काही नाही झाला. आता बघा, तुम्ही दाखवते तुम्हाला पुढं, बघत राहा कंटिन्यू. ते आल्यावर दाखवते. आता सगळी आलीन, सगळी म्हणजे एक जण राहिलाय, तो पण टाइमपास चाललाय नुसतं त्याचा, वेगळं काही नाही. कुणालाय गॉगल दाखव, गॉगल दाखव, वेगळं काही नको. ती नाही, आपली गॉगल दाखव, दिसतंय ना आपली गॉगल दाखव. कडक संबाटा कडक हे गॉगल. तो एक आहे तिथं, तो बघा दिसत असेल तर तो तिथं थांबलाय, इस्त्री मारते शर्टाला अजून. आणि कौशी निघलोय. किती वाजलं रे? 8:30 निघायचा घेतला होता 7:30ला. याचा सगळे करे टाइमपास आहे. याची मुलं आमच्या ट्रेन पण सुटल्यानलाय नाही रे. टाइमपास नुसता टाइमपास आला, दाखवतो त्याला. याचे मुलं लेट झालाय सगळा. इस्त्री मारत होता शर्टाला. काय करत होतास? चष्मा काय आहे? चष्मा बॅग आणली, गोव्याला चालले सारखी बॅग आणली. बॅग दाखव, चल बॅग दाखव. गोव्याला चालले की बॅग आणली. आता काय चला निघ. थांबलेलो इथं पोंजाला खायासाठी. आता निघतोय कंटिन्यू बघत राहिलो मी. तुम्हाला गाडीत बसल्यावर दाखवतो. आता फोटो काढायला. आणि बघा काय क्लायमेट आहे, एकदम भारी. पाठी बघू शकतो तुम्ही, वातावरण एकदम मस्त आहे. आणि इथं खाली बघल्यावर अशी फाटे ना, पूर्ण रोड आहे. आणि एवढा इथं उभा राहिलाय फोटो काढायला. फाटे बाई, पूर्ण धुका आहे, पूर्ण सगळीकडे पूर्ण धुका आहे. आम्ही आता सध्या खंडाल्या घाटात आहोत. गाड्या बिड्या येतात, आम्ही इथं लावली गाडी आणि आम्ही बघा बाबा धुका. त्यांचा फोटोशूट चालू आहे. आणि निघू लगेचच आपण 15-20 मिनिटात. उतरलोय
कारल्याला पोचलोय आणि जाम बेकार पाऊस सुटलाय। आता मी चढतोय, छत्री वित्री काहीच नाही आणले आम्ही। ॲक्च्युली निघलो आम्ही फास्ट गाडी पार्क करतो ना आणि निघतोय। क्लायमेट बघा पूर्ण धुकं आहे आणि आम्ही आता पहिले पायथा मंदिरला जातोय। तिथून पायथा मंदिरशी डायरेक्ट आम्ही निघू वरती जायला आणि लगेच दर्शन करून खाली येऊ, कारण की पाऊस जाम आहे आणि छत्री नाही बोललो भिजून आजारी पडू म्हणून लगेच जातोय आता दर्शन घ्यायला। बघा तुम्ही कधी पोचलोय आता पायथा मंदिरजवळ, पायथा मंदिर, आणि आता जातोय आम्ही वरती चढायला चालू करतो। बघा तुम्हाला दाखवते मधीतला वरती चढताना हे पायथा मंदिर। चढायला चालू केला आहे। आर्यनने ड्रेसिंग बदलवली, दुकाटीचा शर्ट सेम होता, घातला नाही माझ्या नाही गो, एवढे यो घालणार होता प्लॅन मध्ये चेंज केला बाईनी। मोठी माझी पण मोठी आहे तो बोलतो नाही घालायची, मग चला आता चढायला चालू करतो ना, आता दाखवते तुम्हाला। 4 पायऱ्या नाही चढलो तो बोलतो दमलो, बसायचं बोलतो, काय बोलशील आता। चला आता चढतोय आम्ही, नॉनस्टॉप तर नाही होऊ शकत आमच्याशी, नॉनस्टॉप करायचा विचार होता, नॉनस्टॉप तर नाही होणार। त्यातून आता आलो 1-2 स्टॉप जे होते ना, फक्त 2 वेळा बसायचा ना। हा चल 2 वेळा बसून डायरेक्ट वरती जाऊ, बघू होते का। चला दाखव तुम्हाला। जाम धरून पाणी पडते ना, थांबलो इथं आमचा वरती काय आहे जाम कधीपासून थांबलोय, अर्धा तास झाला थांबलोय, पाणी पडतंय। आम्ही जरासा थांबलाय, पाऊस निघलोय आता, जाऊ दे आता, भिजलो आता काय करणार, आता थोडासा निघलोय आम्ही जायला, नाही तर इथंच आम्ही अर्धा तास थांबलो आणि अजून पाऊस यायला लागला, कमी काय होत नाही म्हणून आम्ही निघलो डायरेक्ट। चला दाखवतो तुम्हाला, पावसात काही जास्त शूट करता येणार नाही, जरासं दाखवतो ना, वरती गेल्यावर दाखवलं। तर तुम्ही कारल्याला येत असाल तर हा वाचा एकदा, ड्रेस कोड सगळा लागू आहे, पहिले नव्हता आता केला आहे, कारण की आपला पवित्र स्थळ आहे, पवित्र स्थळावर कसंही नाही येऊन जमत म्हणून ड्रेस कोड लागू आहे सध्या। तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। हे बघा वॉटरफॉल, फायनली पोचलोय आणि जोराचा पाणी चालू आलाय, पोचल्या तो बघा पूर्ण भिजलोय आणि घाम पण तेवढाच फुटलाय, त्याच्यामुळे काही घाम दिसत नाही, बघू शकता। इथून निघलो डायरेक्ट वाटतं, काय विषय आहे काय माहिती नाही, लाईन आहे की डायरेक्ट दर्शन आहे काय समजत नाही आम्हाला, पण नाही डायरेक्ट दर्शन आहे वाटतं, डायरेक्ट ते VIP याच्यातून आलो आहे आम्ही, कारण की गर्दी नसल्यामुळे त्याच्यातून सोडतायत, VIP याच्यातून आलो आहे डायरेक्ट 2 मिनटात। आत्ता आम्ही बाहेर होतो, एक मिनटं पण नाही लागला, 1 मिनटात आलो आहे एकदम। आतमध्ये अलाउड नव्हता, पण इथं ॲक्च्युली असा विषय आहे का ड्रेस कोड लागू आहे, जर तुम्ही फाटलेला पॅन्ट किंवा हाफ पॅन्ट घालून येत असाल तर देवळात तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही, असं ते डायरेक्ट चांगलं आहे। आणि जर कोणी घालून येत असेल तर ते बोललेत की आता तर ठीक आहे, परत जर येऊ नका, कारण की देवळात ड्रेस कोड लागू आहे आणि शिस्त पाहिजे आपल्या इथं पूर्ण। तर कृपया तुम्ही येत असाल तर तुम्हाला विनंती आहे की फाटलेल्या जीन्स किंवा हाफ पॅन्ट घालून येऊ नका, प्रॉपर आपला शर्ट किंवा एखादी पॅन्ट घाला जी फाटलेली नसेल ती, टी शर्ट पण जमेल तसं काय नाही। आणि मुलींसाठी पण ट्रेडिशनल किंवा फुल ड्रेस घालू शकता, बाकीचे शॉर्ट्स किंवा पॅन्ट वर येणं अलाउड नाही आहे, फिक्स डायरेक्ट तिथे लिहून ठेवलं आहे। हां धुका बघा काहीच दिसत नाही, धुका पूर्ण आहे, आमचं दर्शन झालं आहे। आता आम्ही पावसामुळे अडून थांबलो आहे आणि धुका एवढा आहे की काहीच दिसत नाही आहे,
पूर्ण ब्लर. चाललोय आता, निघलोय आम्ही खाली जायला. तुम्हाला खाली जाऊन दाखवतोय कारण की जास्त काही शूट नाही करणार. पाऊस एवढा आहे ना, काही शूट पण नाही करतायत, एवढा पाऊस आहे. घरांसाठी पेढे घेतला नंतर आता चाललोय, निघतोय आता खालती. आम्ही गाडीत आणि निघतोय, चाललोय खाली. आम्ही चाललोय आता गाडीत बसायला आणि निघतो आता आम्ही आरामात. थोडा आता आम्ही कुठं जातो, टायगर पॉईंट्सला जातो. टायगर पॉईंट जरासं फिरतोय आणि मग घरी जाऊ खाऊन काहीतरी. चला दाखवते तुम्हाला. आता आम्ही एकविरीतून आलो आहे आणि एकविरीतून डायरेक्ट स्टॉप घेतला आहे तो म्हणजे मॅप्रो गार्डन. मॅप्रो गार्डनला गाडी लावली आहे, जस्ट पार्किंग केली आहे मॅप्रो गार्डनला आणि आलो आहे आता मॅप्रो गार्डनला. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आहे काय कसा विषय आहे मॅप्रो गार्डनला. बघा यो आहे मॅप्रो गार्डन. आतमध्ये फुल मस्त आहे. मी आलेलो आहे तर एकदा, परत तुम्हाला दाखवतो आहे आतमध्ये कसा. तिथं बाहेर वगैरे छान सिनेरिओ आहे, मस्त दाखवतो तुम्हाला. मॅप्रो इथं तुम्ही गेम्स वगैरे काय खेळू शकता छोट्या पोरांच्या, जो काही उचलाचा गेम असतो तो. आणि आतमध्ये अजून आहे मोठा, दाखवते तुम्हाला पुढं. निवल इथं फुकट खायला आलो आहे. काय घ्यावं एवढा आम्ही टेस्ट केला आहे ना, सपच सांगू इथं लय मारती ना मला. आता 2-4 दिवस 2-4 मिनटं अजून थांबलं होतं. हा यो पण आहे. आता अजून एक टेस्ट करायला आलो आहे, बघताय टेस्ट करू. कुठला पाहिजे? हा यो घे तू पण. अर्धी घे. कधी काला 2 चॉकलेट एक तो विकत पिवता होतो. तुम्ही कधी घालास? तुम्ही कधी घालास? फुकट नाही जगला निव्वल. आम्ही पैसे वाचवतून निव्वल जगला फुकट. आता फुकटी लोक आहेत तर घाम पोरलाय बघा. घाम पोरलाय निव्वल. यो एक घेतला डेंजर. अर्धा मॅप्रो खाऊन बिना काही घेता आता निघून मॅप्रो लय हलकट झालोय. अर्धा सगळा टेस्ट केला, घेतला काही नाही. आता निघतोय मॅप्रोतून डायरेक्ट तुझ्या बाहेर टायगर पॉईंटला जायला. मधीन काहीतरी खायला थांबू. त्याला दाखवतो मी. आम्ही थांबलोय वॉटरफॉलला. वॉटरफॉल आहे एक टायगर पॉईंटच्या रोडमध्ये. एका वॉटरफॉल आहे तिथं थांबलोय. मस्त वाईब आहे, फुल मजा आहे इथं, फुल मजा आहे. दाखवतो तुम्हाला.
टायगर पॉइंट लोणावला. आणि इथं टायगर पॉइंटला पण किती बघा तुम्ही, धुका काहीच दिसत नाही, एक माणूस सुद्धा दिसत नाही इथं. एवढा धुका आहे ना, काय सांगू शपथ, जाम बेकार धुका आहे, दिसतच नाही काय. मी तरी दिसते का नाही मला माहित नाही, कारण की एवढा धुका आहे ना, धुक्यात एवढी हवा प्लस एवढा धुका आहे ना इथं, जाम मजा आहे. जास्त आम्ही काहीतरी खातोय इथं, खाऊन झाला की निघतोय, कारण की एवढा धुका आहे, काहीच दिसत नाही बघा. धुका आहे आणि काय क्लायमेट झालाय, पण मजा येते खूप. कंटिन्यू राहा बघा. तो बघा कसा, आता पाऊस आलाय जोरात, थोडा थांबतोय आम्ही कव्हरला, तिथं मॅगी वगैरे खातोय आणि निघतोय. इथं आलतो आता मॅगी खायला, मॅगी खाल्ली आणि आता जातोय. पूर्ण धुका काय गेलाच नाही अजून. मक्का खायची पण इच्छा आहे, पण प्राईस बघून डायरेक्ट आलोय आम्ही हल्ली सध्या, म्हणून काय घेत नाही. आता आम्ही चाललोय, डायरेक्ट निघतोय आता घरी जायला. आम्ही थांबलेलो खायला, खाऊन बिऊन झालाय आणि जाम दमलोय आता. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आताच्यासाठी एवढाच, जिथं जिथं फिरलो ते दाखवलं तुम्हाला, आजसाठी एवढाच. आता ब्लॉग सध्या येतील का नाही सांगता येत नाही, सध्या एक्झाम आहे, म्हणून भेटू तुम्हाला लवकरच. जर काय असेल कॉन्टेंट बाहेर जायचं तर नक्कीच बनवेल. बाय.